मिगार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण एक बुद्ध कथा पाहणार आहोत। स्वर्ग आणि नरक। स्वर्ग आणि नरक असतात का? असतात तर ते कसे असतात? नमो बुद्धाय। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एका गोष्टीतून स्वर्ग आणि नरक जाणून घेणार आहोत। एकदा एक महान समुराई योद्धा एका झेन बौद्ध भिक्षूकडे गेला, ज्यांना साधूही असे म्हटले जाते। तो योद्धा तलवारबाजीमध्ये निपुण होता। शरीराने पिळदार तरीही चप्पळ होता। कधीही कुठलीही लढाई न हारलेला असा तो आज मात्र त्रस्त होता। त्याचे कपडे फाटलेले होते, त्याचे केस विस्कटलेले होते। तसाच तो त्या साधू जवळ गेला आणि जोरात म्हणाला, स्वर्ग आणि नरक म्हणजे काय ते मला सांग। झेन साधूने आपले डोळे उघडले। त्याने योद्ध्याकडे पाहिले आणि म्हणाला, तू स्वतःला काय समजतोस? माझ्यासारख्या साधू समोर तू एवढ्या मोठ्या आवाजात बोलतो आहेस? तुझी काय लायकी आहे? माझ्या समोर तू एखाद्या किड्यासारखा आहेस। तू अतिशय असभ्य, बावळट आणि घाणेरडा आहेस। मी तुझ्या प्रश्नांना उत्तर द्यावे एवढी तुझी पात्रता नाही। चल निघ इथून। झेन साधूच्या शब्दाने योद्धा क्रोधित झाला। माझ्याकडे कोणाची वर नजर करून पाहण्याची हिंमत होत नाही। युद्धात मला कोणी हरवू शकत नाही आणि हा भिकारडा साधू माझा अपमान करतो। आता मी याचे डोके धडापासून वेगळे करतो। असे म्हणून त्याने आपल्या तलवारीला हात घातला। तेवढ्यात झेन साधू थेट त्याच्या नजरेस नजर मिळवत म्हणाला, यालाच नरक म्हणतात। ह्या 3 शब्दांनी तो योद्धा भानावर आला। आपल्यावर क्रोधाने ताबा मिळवला आहे। आपण पूर्णपणे क्रोधाच्या अधीन झालो आहोत आणि त्या तंद्रीमध्ये आपण एका निशस्त्र साधूचा खून करायला निघालो होतो हे त्याला जाणवले। पण ह्या साधूच्या शब्दांनी मला भानावर आणले। माझे भले झाले ह्या विचाराने त्याच्या मनात कृतज्ञता निर्माण झाली। त्याचे डोळे पाणावले। तो दोन्ही हात जोडून त्या साधू समोर नतमस्तक होऊन उभा राहिला आणि तेव्हा तो साधू म्हणाला, हाच स्वर्ग आहे। ह्या छोट्याशा गोष्टीतून आपल्याला एक महान बौद्ध तत्वज्ञान पाहायला मिळते। ते म्हणजे जिथे आपले भान हरवते, मग ते नशा करणे असो, क्रोध असो, स्वार्थ असो, द्वेष असो, त्या सर्व अवस्था म्हणजेच नरक आहे। आणि जिथे आपण भानावर येतो, वर्तमान काळामध्ये जगायला लागतो, तो प्रत्येक क्षण हा स्वर्ग आहे। नरक आणि स्वर्ग ही काही मृत्यूनंतर अनुभवायची गोष्ट नाही। आपण स्वतःच इथे नरक तयार करत असतो, तसेच आपण आपला स्वर्ग इथेच तयार करत असतो। बुद्धाचे तत्वज्ञान हे माणसाच्या ह्या जीवनाला सुकर सोपे करण्यासाठी आहे, ते कुठल्याही परलौकिक गोष्टींसाठी नाही। यामुळेच बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाचा हा विज्ञानवादी धर्म दिला। तर कशी वाटली ही माहिती? व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, ज्यामुळे YouTube हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत पोहोचवेल। आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।